नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे सध्या काही जातीवादी लोकं जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध करत असतात. त्यातच जे आहे मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये असणारा अनिल मिश्रा नावाचा एक जातीयवादी वकील जो आहे तो नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करत असतो आणि तो नेहमीच एक वाक्य भुकत असतो. तो म्हणत असतो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मला या पृथ्वीवरून मिटवायचं आहे. तर त्याच वकिलाच्या डांगीला आग लावण्यासारखं काम आता अमेरिकेत घडलेलं आहे. तर नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, निळे वादळ या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो सध्या ज्या अमेरिकेमध्ये पॅरिसमध्ये जे युनेस्कोचं जे सर्वात मोठं ऑफिस आहे, जी जगातली सर्वात मोठी संघटना आहे मित्रांनो, त्या ठिकाणी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती त्या ठिकाणी बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे जे लोकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध करतात किंवा त्यांच्या नावाला विरोध करतात, त्यांच्या डांगीला नक्कीच आग लागणार आहे. मित्रांनो, सध्या जे आहे सोशल मीडियावरती त्या ठिकाणचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती त्या ठिकाणी बसविण्यात आलेली आहे, ही महाराष्ट्र शासनाने युनेस्कोला सप्रेम भेट दिलेली आहे. त्यामुळे काही जातीवादी लोकांच्या बुडाला चांगलीच आग लागलेली आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.